भाजपने सोमवारी उमेदवारांना थेट फोन करून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयात बोलवले। तेथे कागदपत्रांची तपासणी करून एबी फॉर्म देण्यात आले। पक्षाने 151 पैकी 143 जागांवर उमेदवार उतरवले आहेत, तर शिवसेनेच्या कोट्यातून देखील 6 उमेदवार भाजपचेच आहेत। हे उमेदवार निवडताना सर्वेक्षण अहवाल, मुलाखती इत्यादी बाबी लक्षात घेण्यात आल्या, परंतु 6 जागांवर भाजपाला अंतिम उमेदवारांचे नाव ठरवता आले नाही। त्यामुळे 6 जागांवर 12 जणांना एबी फॉर्म देण्यात आले आहेत। त्यातील 6 जणांना अर्ज मागे घ्यावे लागणार आहेत। हा प्रकार वाऱ्याच्या वेगाने कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचला व त्यातून विविध चर्चांना उधाण आलंय। याबाबत भाजपचे निवडणूक प्रभारी आमदार प्रवीण दटके यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी यातील कोणते नाव अंतिम होईल याबाबत बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल, यात कुणाचीही नाराजी राहणार नाही असे स्पष्ट केले आहे। मंगळवारी सकाळी हा प्रकार समोर आल्यानंतर 2 ठिकाणांवरील उमेदवारांनी तातडीने कायदेशीर बाबी तपासून घेतल्या व कागदपत्रे घेऊन संबंधित झोनच्या मनपा कार्यालयात जाऊन नामनिर्देशन पत्र दाखल केले। पहिला अर्ज भरलेल्या उमेदवाराला पक्षाचा अधिकृत उमेदवार मानण्यात येणार आहे।